आहेत. 6:36 झालेली आहेत आणि आता फ्लड लाईट्स ऑफ झालेले आहेत. सकाळ झाली, आपण पाहतोय बुधवारचा दिवस उजाडलाय. स्पर्धेची सेमीफायनल दुसरी रंगते मैदानावरती. एका बाजूला अष्टविनायक मुळगाव आणि त्याच्याबरोबर कैरे लढत पाहायला मिळणार. सकाळचं सत्र आहे, आवाज थोडा सॉफ्ट आहे, परंतु खेळाची परिस्थिती पाहून आवाज सॉफ्टचा नक्कीच हार्ड होईल याची मात्र ग्वाही देतो. थोडीशी मजा येणार या मॅच मध्ये. धुमाळ सरांनी माझ्या हातात नक्कीच माईक हँडओव्हर केलाय. सेमीफायनलच्या या मॅच मध्ये आपण पाहिलं, याच्या अगोदरच्या मॅच मध्ये कदाचित माझ्या हातामध्ये माईक हँडओव्हर केला असता तर थोडासा आपल्याला मजा आली असती, समीकरण थोडंसं वेगळं बघायला भेटलं असतं. वळूया मैदानावरती. खऱ्या अर्थाने रंगतोय थरार सेमीफायनलचा सामना. मॅच ऑन. ज्या आवाजाने सुरुवात केली होती गुरुवारी या स्पर्धेची आणि आता शेवट सुद्धा आपण करतोय त्याच आवाजाने. पहिलं षटक घेऊन आले गोलंदाज कैरे संघाकडून आपण पाहतोय प्रतीक. आणि या वेळेस मात्र पंचांनी मात्र दोन्ही हात केलेत. समांतर आलाय हा स्क्वेअर चेंडू. अवांतर स्वरूपाची खात्यामध्ये केली जाईल ऍड. नक्कीच आपण पाहतोय अष्टविनायक मुळगाव या संघाच्या खात्यात. स्पर्धा स्वाभिमानाची अभिमानाची शिवशक्ती चषक सेमीफायनल 2 रंगतोय मैदानावरती. सन्मान दिलाय चेंडूला. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच चेंडू यॉर्करचा प्रयत्न केला होता गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून, परंतु यावेळेस मात्र नक्कीच दिलाय सन्मान. बॅटर मात्र आपण पाहतोय तो म्हणजे शुभम. शुभम सुद्धा एक अतिशय जबरदस्त असा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून खालापूर तालुक्यामध्ये या खेळाडूची खऱ्या अर्थाने चर्चा आहे. परंतु एका बाजूला विचार करायचं झालं तर कैरे संघामध्ये सुद्धा असे बलाढ्य नक्कीच मी म्हणेन फलंदाज आहेत. ही जी मॅच आहे ना, खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो बिग फाईट मॅच होणार आहे. डीजे ऑपरेटर आपले आहेत काय? डीजे मंगेश. यावेळेस नक्कीच काय घडलंय, थोडस मिसफिल्डिंग पाहायला मिळतेय. धावा मात्र नक्कीच आपण पाहतो या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. 6 दिवसांची स्पर्धा 64 संघांनी मात्र केलं होतं या स्पर्धेमध्ये सहभाग. ज्या खेळपट्टीवरती खेळाडू खेळतायत त्या खेळपट्टीवरती केली होती इन्स्टाला व्हिडिओ मी एक व्हायरल. 64 संघ खेळणार आणि कोणीतरी एक संघ होणार या स्पर्धेचा चॅम्पियन. शिवशक्ती परळी संघ आता मात्र वाट बघतोय की या संघांमधून 2 संघांमधून कोणता संघ आमच्या बरोबर येणार. या रेस मध्ये खऱ्या अर्थाने आता पुढे गेलाय शिवशक्ती परळी संघ. ज्या 64 संघांचा मी उल्लेख केला होता या स्पर्धेसाठी, इथे मात्र शिवशक्ती परळी संघ मात्र जाऊन थांबला आता आणि वाट बघतोय की कोणता संघ आमच्या बरोबर येणार आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय यॉर्करचा मारा केला होता यावेळेस, परंतु खोदून काढलाय बॅटर शुभमने. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या धावसंख्येवरती. सकाळचं सत्र चालू झालंय. अतिशय वातावरण मस्त आहे. हे मैदान बिझी आहे. इथं आता परळी गावचे आमचे नक्कीच खेळाडू मॉर्निंग प्रॅक्टिस साठी या टायमिंगला आले असते. इथे उद्यापासून जरूर येतील इथे. या वेळेस मात्र नक्कीच चेंडूला उंची जास्त आहे आणि लांबी कमी होती, परंतु इथे मात्र नक्कीच प्रामाणिकपणे मात्र क्षेत्ररक्षकाने नक्कीच इथे मात्र आपला डिसिजन दिलाय जागेवर उभा राहून की सर माझ्या हातातून हा चेंडू निसटलाय, परंतु हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मी स्वतः सांगतोय सर हा षटकार आहे. खेळाडू वृत्ती पाहायला मिळते कैरे संघाकडून. नक्कीच धावसंख्या सागर पाटील खेळाडू आहेत. नक्कीच अतिशय चांगली खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली मैदानामध्ये सागर पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. इथे मात्र जो मोठा फटका मारायचा होता फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु आपण पाहतोय थोडीशी बॅटची कडा लागून चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. आणि या वेळेस मात्र पहिलं
षटक होते समाप्त आणि पहिल्या षटकाची अंती धावसंख्या झाली ती अष्टविनायक मुळगाव या संघाची आपण पाहतोय 13 या धावसंख्येवरती. बाळारामदादा गायकवाड खऱ्या अर्थाने 6 दिवसांची ही स्पर्धा आणि त्याच्यासाठी घेतलेली मेहनत कुणालजी कारेकर, मंगेशजी चव्हाण, बाळारामदादा गायकवाड, मिथुन लांगी, प्रणय राजपूरकर, सागर कदम, ऋतुराज कदम, शंतनू बिरवाडकर, यश राजपूरकर. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ओम बारणेकर या सर्व मंडळींनी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीचं खऱ्या अर्थाने जे फळ मात्र मिळाले संपूर्ण प्रेक्षकांनी स्पर्धा डोक्यावरती उचलली. शेवटचे आता निर्णायक 2 सामने फक्त राहिलेत या स्पर्धेचा. इथे मात्र नक्कीच शेवट होण्यासाठी आज सेमीफायनलचा सामना रंगतोय आणि याच्यानंतर मात्र फायनलचा सामना रंगणार आहे. आणि खऱ्या अर्थाने या मैदानाला 10 दिवसांची विश्रांती मिळणार आहे आता, कारण की 10 दिवसानंतर पुन्हा इथं नाईट ट्रॅकची स्पर्धा आहे. या वेळेस नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये थोडंसं मिस फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न केला गेलाय. शुभमला नक्की स्ट्राईक घेण्याचा इथे चान्स मिळाला आहे. रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅटर इथे बाद झालाय. मंगेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपण पाहिले मिथुनजी लांगी, कुणाल कारेकर, बालाराम गायकवाड 40+ प्रीमियर लीगचा थरार पाहिलात आपण. दर्दी प्रेक्षक आपण पाहताय दिग्विजय सिंग, योयो बाला सिंग यांना बरोबर फॉर्च्यून इव्हेंट्सने कॅप्चर केलंय. योगेशजी दळवी सुद्धा खऱ्या अर्थाने दर्दी प्रेक्षक आहेत, ते सुद्धा या मैदानावरती उपस्थित आहेत. संजय गुप्ता हे सुद्धा उपस्थित आहेत, दर्दी प्रेक्षक आहेत खऱ्या अर्थाने. त्यांना सुद्धा बघायचंय की या शिवशक्ती चषकाच्या या ट्रॉफीवरती कोणता संघ नाव कोरणार आहे. शिवशक्ती परळी मात्र वाट पाहतोय की या 2 सामन्यातून कोणता संघ येणार. दोन्ही आज समांतर. या वेळेस मात्र चेंडू आलाय हा स्क्वेअर चेंडू. अभि पाटील सरांनी सुद्धा आज या संपूर्ण रात्रीमध्ये अतिशय सुंदर असं समालोचन केलं. अभि पाटील सर असतील, तुषार धुमाळ सर असतील, थोडस आम्हाला रिलॅक्स मिळाला आज. स्विचिटचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय, परंतु चेंडू बॅटला इथे स्पर्श झाला नाहीये. येतोय हा डॉट चेंडू आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय भन्नाट वेगाचा चेंडू आला. शुभमला मात्र नक्कीच कोणत्याही प्रकारचं या चेंडूवरती प्रहार करण्यात अपयश मात्र नक्कीच येतंय. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय आलाय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल. या वेळेस मात्र अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. कव्हरला मात्र नक्कीच शुभमने खेचलाय हा 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा या वेळेस मात्र अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेटचा इथे प्रयत्न केला जाईल. दरम्यान नॉन स्ट्राईक एंडला मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅटर बाद होतोय. 1 धाव मिळते ती अष्टविनायक मुळगाव या संघाला आपण पाहतोय. शुभम मात्र नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये वारंवार स्ट्राईक वरती येण्याचं काम करतोय, कारण की शुभमच्या बॅटला चांगले चेंडू लागतायत. धावसंख्या पाहतोय आपण 21 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा सामना आणि 21 धावा स्कोरबोर्ड लागल्यात. एक फायटिंग टोटल उभी झालेली आता खऱ्या अर्थाने. या वेळेस मात्र नक्कीच चेंडूला घेतलाय निरकून पारखून.
परंतु थोडीशी ताकद मात्र इथे पडली कमी. क्षेत्ररक्षक आलाय दूर वरून आणि एक घेतलाय सोप्पा झेल. इथे मात्र बॅटर बाद झालाय तो म्हणजे शुभम. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलकावरती धावा लागल्यात. अष्टविनायक मुळगाव या संघाची आपण पाहतोय 21 धावसंख्या आतापर्यंत. 22 धावांचा टार्गेट असेल ते कैरे या संघाच्या समोर. सरासरी आता आपण पाहतोय 2 षटकामध्ये रिक्वायर्ड रन रेट असेल 11चं. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. मिथुनची लांगी फेरफटका घेत आहेत. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने मेहनत घेतली गेली भरपूर आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आता फक्त 2 सामने फक्त राहिलेत या स्पर्धेचा शेवट होण्यासाठी. गेल्या वर्षीचा फायनलचा सामना जवळजवळ 7:35 संपला होता याच मैदानावरती. कदाचित याही वर्षी तितकाच वेळ होईल असं वाटतंय. अभि सर, गेल्या वर्षीचा रेकॉर्ड आहे 7:35 फायनल सामना संपला होता आणि बरोबर 7:45 वाजता बक्षीस वितरण चालू केलं गेलं होतं आणि 8:30ला बक्षीस वितरण संपलेलं होतं. या वर्षी सुद्धा कदाचित असंच होईल, कारण की आता आपण पाहतोय घड्याळामध्ये वाजलेत 6:50 आणि याच्यानंतर एक मॅच फायनलचा सामना बाकी आहे. खेळाडूंचं खऱ्या अर्थानं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. जे प्रत्येक तालुक्यामध्ये जे आता असोसिएशन जे पाहायला मिळतात त्या असोसिएशनने खऱ्या अर्थाने क्रिकेटचा स्तर मात्र आता उंच नेलेला आहे. टेनिस क्रिकेटला आलेलं प्लॅटफॉर्म आपण पाहिलं, रायगड प्रीमियर लीग, त्याच्यानंतर ISPL सारखं मोठं प्लॅटफॉर्म आता आलंय. सोनेरी दिवस आलेत क्रिकेटसाठी, टेनिस क्रिकेटसाठी. याच्या अगोदर नक्कीच घरातून मात्र वाद व्हायचा, ओरडा बसायचा क्रिकेटचा खेळायला गेल्यानंतर, परंतु आता व्यावसायिक स्तर आलाय खऱ्या अर्थाने. बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होत असतात, आपल्या आजूबाजूला सुद्धा होत आहेत. स्वर्गीय रतनभाऊ पाटील चषक, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, सुप्रीमो चषक, अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा या सुद्धा होत आहेत. त्याच्यातून चांगले बरेच खेळाडू आता बऱ्यापैकी चांगले पैसे कमवत आहेत आणि आता ISPL सारखं मोठं प्लॅटफॉर्म आलंय आणि या ISPL मधल्या प्लॅटफॉर्म वरती सुद्धा आता बरेच खेळाडू आपल्या भागातील खेळताना दिसत आहेत. त्यामुळे आता क्रिकेटचं, टेनिस क्रिकेटचं खऱ्या अर्थाने जी उंची आहे ती खऱ्या अर्थाने खूप उंच मात्र झालेली आहे. एक पाऊल पुढे गेले टेनिस क्रिकेट. सलामीचे बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत कैरे संघाकडून. आपण पाहतोय अतुल पाटील आणि गणेश. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अष्टविनायक मुळगाव संघाकडून शुभम. क्रिकेटच्या खेळामध्ये नाईट रनिंगच्या स्पर्धेमध्ये जर एखादा व्यवसाय जर कोणता करायचा असेल तर एक बेस्ट ऑप्शन आहे. मार्केटिंग करायची असेल, हँड मसाज करण्यासाठी जर तुम्ही इथे एखादी मशिनरी जर आणलीत ना तर बरेच खेळाडू घेतील. बघा, ज्या ज्या ठिकाणी नाईटच्या स्पर्धा होतात ना त्याच्या बाहेर स्टॉल लावायचं. खेळाडू 100% ती वस्तू घेणार विकत. वळूया मैदानावरती. आपण पाहतोय 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू हवेत आहे यावेळेस मात्र नक्कीच पाहतोय स्वतः गोलंदाज आलाय शुभम, कोणतीही चुकी करणार नाही. नक्कीच इथे मात्र टिपलाय सोप्पा झेल.
कुठे असं वाटलं होतं की फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह स्पर्धा जी दाखवली जाते, सकाळ झाली आहे, प्रेक्षक कदाचित बघत नसतील, परंतु खोपोली फाट्यावरून आम्हाला आता कॉल आलाय. अजूनही खऱ्या अर्थाने प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा बघतायत, कोण जिंकणार आहे, चॅम्पियन कोण बनणार आहे हे बघतायत. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये सागर पाटील. यावेळेस मात्र नक्कीच अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूर वरून आला होता. नक्कीच आपण पाहतोय एक धाव मिळते ती कैरे या संघाला. रोहन मोरे यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. आज स्कोरिंगची खऱ्या अर्थाने संपूर्ण जबाबदारी आजच्या या शेवटच्या दिवसात त्यांनी सांभाळली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय, पंच दंडित करतायत. स्क्वेअर चेंडू एक धाव खात्यात ऍड केली जाते. कैरे या संघाच्या नक्कीच आपण पाहतोय 2 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिथे. 2 धावा इथे मात्र नक्कीच आरामात कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळतील कैरे या संघाला आपण पाहतोय. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय भन्नाट वेगाचा चेंडू आलाय आणि इथे मात्र आता नक्कीच पंचांनी मात्र घेतलाय तड. अंपायर चेक केलं जाईल आता. सर कशासाठी? स्क्वेअर चेंडू आहे की नाही आता चेक केलं जाईल. तत्पूर्वी देऊयात आपण संधी डीजे ऑपरेटरला. डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी. चेंडू मात्र आता आलाय हा डॉट निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय 4 या धावसंख्येवरती स्थिर. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू चाललाय ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच दंडित करतायत. हा चेंडू येतोय मात्र इथे स्क्वेअर चेंडू. आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा लागून चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातात आणि यष्टी रक्षकाने आपली कामगिरी मात्र पाडले चोख. यावेळेस मात्र झालाय बॅटर बाद, तो म्हणजे कैरे या संघाचा. अतुल पाटील मात्र इथे बाद झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर रजत पाटील. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 7 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 17 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 17 धावा. हा चेंडू अतिशय निर्णायक असेल. या चेंडूवरती जर कदाचित मोठा फटका आला तर शेवटच्या षटकात मात्र नक्कीच एक रोमहर्षक सामना बघायला मिळेल. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय न्यू बॅटर रजत पाटील. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू आला इथे डॉट. पहिलं षटक समाप्त आणि आता 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट या स्पर्धेचा नियम आहे. आपण पाहतोय
सेमीफायनल 2 मात्र मैदानावरती रंगते. एका बाजूला कैरे संघ आणि एका बाजूला अष्टविनायक मुळगाव संघ. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सिद्धू 11 कैरे हा संघ आपण पाहतोय आणि अष्टविनायक मुळगाव मात्र नक्कीच आपण पाहतोय शिवशक्ती परळी संघ फायनल मध्ये मात्र पोहोचलेला आहे. वाट बघतोय या दोन संघांमधून कोणता संघ येणार. सुधागड एक्सप्रेस अल्पेश दळवी, मास्टर माइंड शिवा दळवी, गोविंद सालुंके, कल्पेश दळवी, ऋतिक नकाते, विनोद पाटील, प्रीतम जाधव असे जबरदस्त खेळाडू नक्कीच फायनल मध्ये खेळताना दिसतील शिवशक्ती परळी या संघातून. सहा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. अतिशय सुंदर चेंडू. परफेक्ट लाईनचा वापर यॉर्कर चेंडू इथे टाकण्यात आला होता, परंतु या यॉर्कर चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते ती कैरी या संघाला. समीकरण बदलले. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. बॅटर डाव्या हाताचा फलंदाज मैदान आता खऱ्या अर्थाने ऑन स्ट्राईक आलाय तो म्हणजे रजत पाटील. इथे मात्र आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 16. आणि या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलाय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. समीकरण आता बदललंय. समीकरण झालंय आपण पाहतोय 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहिला रजत पाटीलच्या बॅट मधून अतिशय जबरदस्त षटकार आलाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजनला आलाय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. 3 चेंडू आणि आता 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही बाकी आहे. इथे जर येणारे हे 2 चेंडू जर डॉट कदाचित आले तर सामना मात्र नक्कीच अतिशय चुरशीचा होईल. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून आणि इथे मात्र टिपलाय. एक सोप्पा झेल मात्र आता बॅटर रजत पाटील मात्र आता आउट होईल. 2 चेंडू आणि आता 4 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही खऱ्या अर्थाने बाकी आहे. सकाळचं सत्र आहे त्यामुळे कदाचित आरडाओरडा नको मैदानामध्ये. सॉफ्ट चालतंय, सॉफ्ट चालू द्या. दोन चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. सागर शेठ कदम पाहतायत सामना जवळून. नवीन बॅटर मैदानात एंटर झालाय प्रतीक मोरे. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता.
या वेळेस मात्र पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज मात्र नक्कीच आता या वेळेस हवी ठरलाय. बॅक टू बॅक आले 2 विकेट्स. आता शेवटचा चेंडू शिल्लक आणि 4 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मॅच बाकी आहे अजून. हा शेवटचा चेंडू खऱ्या अर्थाने कोणासाठी लक फॅक्टर ठरणार हे आपण पाहणार आहोत. कारण की संपूर्ण रात्रभर आपण खेळ केलात. आता खऱ्या अर्थाने सेमीफायनल खेळतोय. चॅम्पियन म्हणण्याचं स्वप्न आहे खऱ्या अर्थाने. या शेवटच्या चेंडूवरती आता आशा शिल्लक राहिल्यात. कोणता संघ खऱ्या अर्थाने फायनल मध्ये पोहोचणार. एक संघ तर क्वालिफाईड झालाय फायनल मध्ये, शिवशक्ती परळी. परंतु या सेमीफायनल 2 मधून कोणता संघ फायनल मध्ये येणार, शेवटचा चेंडू ठरवणार खऱ्या अर्थाने कैरे संघ की अष्टविनायक मुलगाव संघ. नवीन बॅटर मैदानामध्ये विश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेलाय रॉयल पाटील. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. फॉर्च्यून इव्हेंट्स खऱ्या अर्थाने आपण हा चेंडू व्यवस्थितपणे कॅप्चर करा. इन्स्टावरती व्हायरल होणार आहे हा चेंडू. आणि इथे मात्र काय चेंडू टाकलाय. अतिशय सुंदर चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचा वापर करण्यात आलाय आणि चेंडू मात्र आला इथे डॉट आणि मिळून दिले विजय. तो म्हणजे अष्टविनायक मुळगाव या संघाला. दोन्ही संघाचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. चला आता अष्टविनायक मुळगाव संघाचा कर्णधार आणि शिवशक्ती परळी संघाचा कर्णधार या शिवशक्ती चषकाचा होणार आहे या पुढील सामना, फायनलचा सामना.